पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्याम कथा सांगू लागला. श्याम म्हणाला, सखू मावशी आईची रात्रंदिवस सेवा करीत होती. सखू मावशीने आईचे अंथरूण स्वच्छ केले. आपली स्वतःची चादर त्या अंथरुणावर तिच्या खाली अंथरली. तिच्या डोक्याखालची उशी काढून स्वच्छ उशी ठेवली. तिच्याजवळ एक वाटी ठेवली. त्या वाटीमध्ये राख घातली, कारण आईला थुंकी आली तर त्यात टाकायला, आणि त्याच्यावर तिने झाकण ठेवले. पण मावशी ती वाटी रोजच्या रोज स्वच्छ करत असे. मावशी उपजतच गुण घेऊन आली होती काय शुश्रूषा करण्याचा. जन्मजात परिचारिका होती का काय ती? इतकी सेवा ती आईची करत होती. तिने आईला भात देणे बंद केले. आईला तिने दुधाचा रतीब लावला आणि ती काय करायची, सकाळी विरजण लावायची आणि संध्याकाळी त्याचं दह्याचं ताक करायचे आणि ताक गाळून ते आईला प्यायला द्यायची, म्हणजे लोण्याचे कण त्याच्यामध्ये जाऊ नयेत म्हणून. अशी सकाळ संध्याकाळ ती आईला ताक देऊ लागली. तिने येताना बरोबर मोसंबी आणली होती. मधून अधून त्या मोसंब्याचा रससुद्धा करून ती आईला देत होती. अशी काळजी ती आईची घेत होती. येताना तिने थर्मामीटरसुद्धा बरोबर आणला होता. रोजच्या रोज ती आईचा ताप चेक करत असे. जर आईचा ताप जास्त वाटला तर ती आईच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असे. अशी मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ आणि सेवा. ती म्हणती का ग म्याव म्याव करते, तिला भात घातला नाही का? आई म्हणाली. मावशी म्हणाली, अगं अक्का, तिला लोणी आणि दूध लावून भात घातला आहे. नुसतं तोंड लावते, खात नाही, नुसती म्याव म्याव करते. उंदीर बिंदीर खाल्ला असेल तिने, मावशी म्हणाली. आई म्हणाली, पोट वगैरे दुखत असेल तिचे, बोलता येते का काय मुकी? आईला एवढी आजारी आहे तरीसुद्धा त्या मंथीची काळजी वाटत होती, कारण ती आईची खूप लाडकी होती. मुंबईहून गजानन दादा आला. गजानन दादाला नुकतीच नोकरी लागली होती. 4 दिवस कसेबसे आईला पाहण्यासाठी विनवण्या करून त्याने रजा काढली होती. तो आईजवळ आला. आईची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्याला भरभरून आले. तो रडू लागला. तो म्हणाला, आई हे ग काय, तू इथे काम करत होतीस, आजारी होतीस, तुझ्या पोटाला घास नाही मिळाला आणि आम्ही तिकडे खात होतो. अरे असं कशाला म्हणतोस, नको वाईट वाटून घेऊस. दादा खाली बसला. पुरुषोत्तमने त्याला सगळी हकीकत सांगितली. गावामध्ये काय काय घडलं, आपल्या घरावर जप्ती कशी आली, आईला किती त्रास झाला, आईचे किती हाल झाले, हे सगळं त्यानं सांगितलं. गजाननाचं हृदय दुभंगून आलं. आई म्हणाली, चाललंय बाळा, चांगलं काय आणि वाईट काय, देवाचं हे जे यंत्र आहे त्याला जिथपर्यंत चालवायचं आहे तिथपर्यंत तो चालवणार. गजानन म्हणाला, आई त्याला म्हणाली, गजानना, तू नोकरीमधले पहिल्या पगारातले 5 रुपये आम्हाला पाठवलेस, मला किती आनंद झाला, मला खूप धन्य वाटले. तू पहिली मनी ऑर्डर 5 रुपयांची बाबांना पाठवलीस, त्याचा त्यांना पण खूप आनंद झाला. मला तुम्हाला घडवायचे होते, तुम्ही गुणी मुलं आहात. तुम्हाला पैसे मिळाले नाही मिळाले तरी मला काळजी नाही, गुणांची संपत्ती तुमच्याकडे आहे, असं आई म्हणाले. एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना अंतर देऊ नका. श्याम तिकडे आहे, मावशी पुरुषोत्तमाला घडवेल, आता तू काळजी करू नकोस. गजानन म्हणाला, आई मी मुंबईला जाऊ नको का ग, मला नाही नोकरीची हाव, तुझी सेवा करतो, त्यातच माझं भाग्य आहे, त्यातच माझं कल्याण आहे, त्यातच मला मोक्ष आहे, मला नको ती नोकरी. तू जसं म्हणशील तसं मी करतो. तू सांग मी राजीनामा देऊ का? हे बघ, मी राजीनामा येताना लिहूनच आणलाय, म्हणलीस तर आत्ता पाठवून देतो. आईने थोडा विचार केला. आई म्हणाली, गजू, एकतर आपल्याला मुश्किलीनं नोकरी मिळाली, कशाला नोकरी सोडतोस? माझ्याजवळ सखू आहेच की काळजी घ्यायला. तू आपले दर महिन्याला बाबांना 5 रुपये पाठवत जा. नको 5 रुपये नाही पाठवले तरी चालतील, 2 रुपये पाठवले तरी चालतील.
पण आठवणीनं महिन्याला पाठवत जा. अरे त्यांची सेवा तीच माझी सेवा गजू. तू नको वाईट वाटून घेऊस आणि इथंही नको राहूस. दादा मुंबईला जायला निघाला. श्यामला सांगू नकोस हो. पत्रातून तसं कळवू नकोस मी आजारी आहे म्हणून. कशाला काळजी, तू पण काळजी करू नकोस. दादा मुंबईला जायला निघाला. त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवलं. नंतर त्यानं आपलं तोंड आईच्या तोंडाजवळ नेलं. आईनं आपला कृश झालेला हात, थपथपतेला हात, मंगल हात त्याच्या तोंडावरून फिरवला, पाठीवरून फिरवला. दादाच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणाली, जा बाळा, काळजी करू नकोस हो. मी काही एवढ्या लवकर मरत नाही. एवढं कुठलं माझं भाग्य. झिजून झिजून मी मरणार रे. तसंच जर मला काही वाटलं, अधिक झालं, अधिक होतंय असं वाटलं तर मी तुला पत्राने कळवीन, बोलवून घेईन. दादा मुंबईत जावयास निघाला. अभागी दादा, श्यामप्रमाणेच अभागी. त्याला कुठं माहीत होतं आईचं हे शेवटचं दर्शन आहे. पण जाणं तर भाग होतं. दादा निघाला. आईनं सांगितलं की काळजी करू नकोस आणि एकमेक सारे प्रेमानं नांदा. परस्परांवर प्रेम करा, एकमेकाला अंतर देऊ नका असा संदेश आईनं आम्हाला दिला. जड अंतःकरणाने दादा निघाला. कर्तव्य म्हणून निघाला. संसार म्हणजे मोठा खेळच. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.